नमस्कार, मी ज्ञानदा कदम, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रस्तुत माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र, पॉवर्ड बाय अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड, एबीपी वेडिंग्स आणि propertyInspection.in, पार्टनर स्टोरीटेल, डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्ह या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या वर्षभराच्या काळामध्ये मुलं शाळेत जात नाहीयेत, तर मुलांना पर्याय काय? तर डिजिटल शिक्षणाचा पर्याय. हे पालकांसाठी खूप नवीन होतं, शिक्षकांसाठी त्याहून नवीन होतं आणि मुलांसाठी सुद्धा खूप नवीन गोष्ट होती. पण ऑनलाईन शाळेमध्ये नेमक्या कोणकोणत्या अडचणी आल्या? ऑनलाईन शाळा विद्यार्थ्यांसाठी खरोखरच हितकारक आहे का? आगामी काळामध्ये शाळा कधी सुरू होतील याची कल्पना कुणालाच नाही. त्यामुळे डिजिटल शिक्षणाचं महत्त्व किती, त्याचे फायदे किती, त्याचे तोटे किती, याबद्दल आत्ताच्या सत्रामध्ये आपण बोलणार आहोत. आणि याविषयी संवाद साधण्यासाठी ग्लोबल शिक्षक पुरस्कार विजेते डिसले गुरुजींना मी आमंत्रित करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि आम्हा सर्वांशी संवाद साधावा. या विषयावरती संवाद साधण्यासाठी सरांपेक्षा अगदी योग्य व्यक्ती कुणी नसेल असं मला वाटतं. कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी, शहरातल्या मुलांसाठी हे मोबाईल, डिजिटल कनेक्शन्स किंवा प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या शिकणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे. पण ग्रामीण भागामध्ये थोडंसं कदाचित नवीन असेल, तिथे अडचणी वेगळ्या आहेत. पण डिसले सरांनी खरं तर ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, सर्वांना डिजिटल प्लॅटफॉर्मची शिक्षणाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख करून दिली आहे. तर अर्थातच गेलं वर्षभर आगामी आव्हाने याबद्दल सरांशी आपण गप्पा मारणार आहोत. सर, ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, जवळपास आता वर्ष होत आलेलं आहे. व्याख्या कशा बदलल्या? शिक्षणाची परिभाषा जी आहे ती असं पूर्णपणे वेगळी झाली. म्हणजे वर्गखोलीमध्ये जाणे, त्या वर्गखोलीमध्ये बेंचेस बसण्याची सुविधा असेल आणि तिथं मुलं असतील आणि तिथं शिक्षक असतील. हे फेस टू फेस असणारं शिक्षण कोरोनाच्या काळामध्ये पूर्णपणे व्हर्च्युअल माध्यमामध्ये शिफ्ट झालं. आणि त्याच्यामध्ये जो तो आपल्या सोयीच्या ठिकाणी बसलेला असेल, कधीही कुठेही शिकण्याची संधी आणि काहीही शिकण्याची संधी या कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना मिळालेली आहे. त्याच्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या शिक्षणाची जागा व्हर्च्युअल पद्धतीच्या शिक्षणाने घेतली आणि त्यामुळं शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल झाला. ज्या पद्धतीनं आपण वर्गामध्ये खडू, फळा आणि इतर साधनांच्या मदतीनं शिकवत होतो, त्याची जागा आता व्हर्च्युअल व्हाईट बोर्डने घेतली. खडूपयाच्या जागी डिजिटल पेन आले. मुलांना देखील शिकण्याच्या आणि लिहिण्याच्या पद्धतीसाठी पेन, पेन्सिल, वही याची जागा आता डिजिटल नोटबुकने घेतली. त्यामुळे ज्या फिजिकल माध्यमांमध्ये आपण स्वतःला व्यक्त करत होतो, शिकत होतो, त्याची जागा आता डिजिटल माध्यमांनी घेतले. अर्थात हा एक खूप नवीन अनुभव आहे सर्वांसाठी, शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून आणि पालक म्हणून. पण वाटतं एक वर्ष जे मागचं आता याचा आपण वापर केलेला आहे, तर आता सर्वांना ती हळूहळू सवय लागलेली आहे की डिजिटल एज्युकेशन हा याच्यापूर्वी हा एक अल्टरनेटिव्ह म्हणून वापरला जायचा किंवा एक 2-3 प्रसंग किंवा ओकेजनली आपण ते वापरत होतो. आता मात्र ते पूर्णपणे डिजिटल एज्युकेशन झाल्यामुळं मला वाटतं आता वी शुड बी रेडी की आपल्याला आता याच्याशिवाय दुसरं काही अल्टरनेटिव्ह दिसत नसताना हा बदल स्वीकारणं मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. पण सर, आतापर्यंत आपण असं बघितलेलं की मुलं वर्गात जायची, शिक्षकांचं पर्सनली त्यांच्याकडे लक्ष असायचं, एक इंटरॅक्टिव्ह सेशन सुरू असायचे, एक वेगळा आपलेपणा किंवा एक ओलावा आपण जो म्हणतो नात्यातला शिक्षक आणि मुलांच्या, तो बघायला मिळायचा. मग ती मराठी माध्यमाची शाळा असो, इंग्रजी माध्यमाची. पण आत्ताचं जे डिजिटल शिक्षण चालू आहे त्यांनी हा संवाद अर्थातच होत नाहीये. मूल नेमकं तिकडे पलीकडे काय करतं याचाही अंदाज बरेच वेळेला लागत नाही. तुम्हाला वाटतं का की मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी डिजिटल शिक्षण हा पर्याय असू शकतो? लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून विचार करता मग त्यांनी मुलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो का अशा पद्धतीच्या शिक्षणानं? सर्वांगीण विकास हा काही एका विशिष्ट माध्यमातून होऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा आपली मुलं फिजिकली शाळेत जातात तेव्हा पण आपण असं म्हणू शकतो का की त्यांचाही सर्वांगीण विकास डिजिटल फेस टू फेस एज्युकेशनमधून होतोय का? जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेत असाल तर तुम्ही तुमच्या डिजिटल स्किलच्या डेव्हलपमेंटबद्दल काय करणार? सो तिथं जेव्हा परिपूर्ण शिक्षणाचा किंवा परिपूर्ण सर्वांगीण विकास असे जेव्हा कन्सेप्ट किंवा असा शब्दप्रयोग जेव्हा आपण करतो तर तो कोणत्याही एका माध्यमातून पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे डिजिटल शिक्षणातून किंवा डिजिटल एज्युकेशनमुळे सर्वांगीण विकास होईल का याचं जर अगदी 2 शब्दात उत्तर द्यायचं तर पार्शियली होऊ शकतं, ते त्याला सहाय्यभूत ठरू शकतं. ते कोणत्या घटकांमध्ये किंवा कोणत्या बाबींमध्ये ते सहाय्यभूत ठरू शकतं? तर आता 21व्या शतकातल्या मुलांची स्किल डेव्हलपमेंट जी आहे, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, या स्किल डेव्हलपमेंटसाठी डिजिटल एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हीच कौशल्य विकसित करण्यासाठी तुम्हाला डिजिटल माध्यमांची साथ असणं किंवा त्याच्या मदतीनं शिकणं हे फार महत्त्वाचं आहे. अर्थात आपल्याला ह्युमन इंटरॅक्शन, कारण एज्युकेशन इज ऑल अबाउट ह्युमन इंटरॅक्शन.
आपण मशीनसोबत इंटरॅक्शन करत नाही शाळेमध्ये असताना. आपल्यासमोर ती जिवंत हसरी मुलं असतात, शिक्षकांच्या गोष्टी, शिक्षकांच्या जोक्सला हसतात, त्याला प्रतिसाद देतात. व्हर्च्युअलमध्ये ते मिस होतंय. शिक्षकांना मुलांच्या बद्दलची किंवा जो ओलावा होता तो आपल्याला दिसत नाहीये. पण मला वाटतं आता याची आपल्याला सवय करून घ्यायला हवी की आपल्याला इथून पुढे तरी स्वतःचं जीवन सुरक्षित ठेवायचं असेल तर अशा व्हर्च्युअल माध्यमातूनच पुढे जायला हवं. अर्थात तुम्ही बघा 2020 मध्ये आत्ता परिस्थिती अशी आहे, 2050 मध्ये कसं असेल शिक्षण, आणि ते शिक्षण घेत असताना तंत्रज्ञान हा किती महत्त्वाचा इंटिग्रल पार्ट आपल्या लाईफचा पण झालेला असेल. तर लाईफमध्ये टेक्नॉलॉजी वापरत असताना शिक्षणामध्ये त्याला आपण बायपास नाही करू शकत. तर हा एक हळूहळू पुढे जाऊन आपला इंटिग्रल पार्ट होत चाललेला आहे शिक्षणाचा. त्याची सुरुवात मात्र कोरोनाने करून दिली असं म्हणायला हरकत नाही. इथे बरेचसे पालक असतील, आय एम शुअर. किती जणांची मुलं सध्या डिजिटल शिक्षण घेतात, म्हणजे ऑनलाईन शिक्षण घेतात? बरीच संख्या आहे. तुम्हाला वाटतं की ते फायद्याचं आहे? म्हणजे कुणाला वाटतं की ते फायद्याचं आहे आणि आपल्या मुलांचा विकास होऊ शकतो? ओके, भारती, तिथे आणखी एक आहेत, इथे दोघे जण आहेत. पालकांची अशी संमिश्र मतं ऐकायला मिळतात. म्हणजे पालकांचं काय मत आहे हे जाणून घ्यायचंय. आपलं मूल डिजिटली शिकतंय हे त्यांना सोयीचं वाटतं का ते सतत तक्रारी करत असतात किंवा कौतुकही वाटतं त्यांना? संमिश्र प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. जे पालक स्वतः टेक्सॅवी आहेत, यूज टू टेक्नॉलॉजी आहे, त्यांना हे खूप साधं सोपं वाटतंय. जे अजूनही ट्रान्समिशनच्या मोडमध्ये आहेत, संक्रमणावस्थेत आहेत पालक की ज्यांना फेस टू फेस वरती जास्त विश्वास आहे, त्यांना मग एज्युकेशन हे डिजिटल माध्यमातून दिलं जाणारं नाही पटणार की तसं नाही होऊ शकत. पण मला वाटतं या डिजिटल एज्युकेशनमुळे आता शिक्षणाची देखील परिभाषा बदलत चाललेली आहे. म्हणजे जे एक्सपेक्टेड लर्निंग आउटकम्स मुलं वर्गामध्ये लिखित पेपरमध्ये किंवा त्यांच्या बिहेवियरमधून ते दाखवायचे की त्यांना समजतंय की नाही समजतंय, आता व्हर्च्युअली ते समजतंय का नाही समजतंय याच्यासाठीची मूल्यमापनाची साधनं बदलावी लागतील. आता होतंय काय की शिकवण्याची पद्धत ऑनलाईन झालेली आहे, पण मुलांचं मूल्यमापन करण्याची पद्धत अजूनही आपण पारंपरिक वापरतो आहोत. आणि त्यामुळे जेव्हा मुलं ऑनलाईन शिकली पण परीक्षा मात्र ऑफलाईन घ्यायला सुरुवात झाली की मुलांना ती भीती निर्माण झाली. कारण आम्ही ऑनलाईन शिकलोय, आमचा लेखनाचा सरावच म्हणजे आम्हाला तो प्रॅक्टिसच नाही आता, आम्ही 10वीचा 3 तासाचा पेपर कसा द्यायचा. म्हणजे या गोष्टीतून हे दिसून येतं की आपल्याला मूल्यमापनाची साधनं देखील आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरती शिफ्ट करावी लागतील, जी मुलांच्या दृष्टीने सोयीची असतील. हा बदल मूल्यमापनात देखील झाला तर मग मला वाटतं पालकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा संमिश्र अवस्था त्यांच्या मनामध्ये एक भाव आहेत ते पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मच्या दृष्टीने सकारात्मक होण्याकडे ते वाटचाल करू शकतात. परीक्षांचा प्रश्न मला विचारायचा होता, कारण आता ऑलमोस्ट मार्च अर्धा संपलेला आहे. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा मोठा विषय आहे. इतर सुद्धा कोर्सेस आहेत की ऑनलाईन परीक्षा, म्हणजे ऑनलाईन परीक्षा घेण्यात एक तर अडचणी कोणकोणत्या आहेत आणि ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून आपण खरंच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं मूल्यमापन करू शकतो का डिजिटली? मी अगदी फ्रँकली सांगतो, जर तुम्ही पारंपरिक पद्धतीच्या परीक्षांसारखीच ऑनलाईन परीक्षा घ्यायला गेलात तर मुलांच्या आकलनाचं पूर्णपणे मूल्यमापन होऊ शकणार नाही. हे आपण लक्षात घ्यायला हवं. जेव्हा ऑनलाईन पद्धतीने मी मुलांना शिकवतो त्यावेळी मी ट्रॅडिशनल इव्हॅल्युएशन सिस्टम नाही वापरत, तर मी मुलांना छोटे छोटे प्रोजेक्ट देतो. म्हणजे तंत्रज्ञान हे मी माझी माहिती माझं ज्ञान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं माध्यम म्हणून वापरतो. आलं लक्षात? तर त्याच्या आधारे मुलांनी काहीतरी माहितीचं ज्ञानाचं उपयोजन करणं अपेक्षित असतं. आणि या इव्हॅल्युएशन सिस्टमला मी प्रोजेक्ट बिल्डिंग आणि सर्टिफिकेट्स, पॉईंट, बॅजेस आणि सर्टिफिकेट असं आपण म्हणूया, PBC. म्हणजे काही विशिष्ट टास्क मुलांनी कंप्लीट केले तर त्याला पॉईंट्स मिळतील, n नंबर ऑफ पॉईंट्स मिळवले तर त्याला काही बॅजेस मिळतील आणि त्या बॅजेसच्या संख्येनुसार त्याला काही सर्टिफिकेट्स मिळतील. हे अशा पद्धतीचं मूल्यमापन आता नाविन्यपूर्ण पद्धतीनं करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 10वी किंवा 12वीच्या मुलांना परत त्याच पद्धतीनं ऑफलाईन परीक्षा घ्यायला गेलात आणि त्यांना 3-3 तास लेखनाचा तुम्ही सराव करून त्यांच्याकडून तो पेपर सोडवायला गेलात तर आय एम अफ्रेड की मुलं तसा परफॉर्मन्स देऊ शकणार नाहीत. कारण त्यांना तुम्ही वर्षभर त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती शिकवलं आहे. याचा अर्थ मी असं म्हणत नाही की परीक्षा ऑफलाईन घेऊ नका. परीक्षा ऑफलाईन घ्या, कारण ते सुरक्षित असणं गरजेचं आहे मुलांच्या दृष्टीनं कोरोनाच्या या काळात. पण परीक्षेचा स्वरूप याच्यामध्ये डिजिटल माध्यमाच्या मदतीनं बदल होणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्यांना 3 तास 100 मार्काचा पेपर द्यायला गेलात आणि त्याचे प्रश्न पण आकलनाच्या ऐवजी माहितीचं कितवं ज्ञान झालेलं याच्यावरती असतील तर मला वाटतं की मग मुलांना त्याची भीती वाटू शकते.
आता जवळपास वर्षभर असं झालंय की ना मुलं शाळेत गेली आहेत ना शिक्षक शाळेत गेले आहेत. दोघांची पण एक रोजची सवय असते, ती सवय कुठेतरी खुंटली किंवा ती तुटलेली आहे. आता पुन्हा शाळा कधी सुरू होतील आपल्याला माहिती नाही. पण जेव्हा शाळा सुरू होतील, जेव्हा पुन्हा ते फेस टू फेस इंटरॅक्शन सुरू होईल, तेव्हा पण मग अर्ध प्रत्यक्ष शिकवणं आणि अर्ध डिजिटली शिकवणं हा पर्याय तुम्हाला कसा वाटतो लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून डिजिटलचा विचार करता? वी शुड बी वेल प्रिपेअर्ड फॉर दिस. आपण नेक्स्ट पॅन्डेमिकसाठी तयार असायला हवं. जर परत ही परिस्थिती आली तर आपल्याला लगेच शिफ्ट होता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठीची तयारी आता या पॅन्डेमिकमधून सुरुवात झालेली आहे. जेव्हा आपण कोरोनाच्या नंतर पोस्ट कोविड सिच्युएशनमध्ये जर शाळा सुरू झाल्या, फेस टू फेस शिकवायला सुरुवात झाली, तरी देखील या डिजिटल प्लॅटफॉर्मकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण मी म्हणतोय की पुढच्या पॅन्डेमिकला आपला प्रतिसाद, एस्पेशली शिक्षकांचा प्रतिसाद, एज्युकेशन सिस्टमचा प्रतिसाद हा रिपीट होता कामा नये. त्यावेळी आपण गोंधळलेल्या अवस्थेत असायला नकोत. त्याच्यामुळे मला वाटतं की ब्लेंडेड मोड जो आहे शिकण्याचा हा आता पोस्ट कोविड नंतर एक इंटिग्रल पार्ट होऊन जाईल शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धतीचा. आणि याची सवय आता मुलांना देखील पहिलीपासून आता सुरुवात झालेली आहे की मुलांना मागच्या वर्षी पहिलीची मुलं ऑनलाईन पद्धतीने शिकायला सुरुवात झाली, तर त्यांना आता ती सवय झालेली आहे. तर ते कुठे तर थांबता कामा नये. नसेल तर मग परत हा शिफ्ट होईल, परत गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल आणि मग परत आपल्या पालकांमध्ये परत ती भीती निर्माण होईल की हे डिजिटलपेक्षा फेस टू फेस चांगलं आहे किंवा आहे. तर याच्यासाठी मला वाटतं आता जी सवय लागलेली आहे तर वी शुड बी कंटिन्यू, की त्याला आपण कंटिन्यू करूयात जोवर त्याला एक चांगलं स्वरूप प्राप्त होत नाही. आता उद्घाटनाच्या सत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीनं आपापल्या क्षेत्रात डिजिटलमुळे कुठली क्रांती घडली किंवा डिजिटलमुळे कोणकोणते फायदे जाणवू लागले याबद्दल भाष्य केलं. तसं अर्थात तुम्हाला सुद्धा प्रश्न की डिजिटलचे फायदे कोणते आणि त्याचसोबत तोटे कोणकोणते जाणवतात? फायदे म्हणायला झालं तर बघा, डिजिटल एज्युकेशनमुळे कधीही कुठेही शिकण्याची संधी निर्माण होते, ती संधी मिळते. म्हणजे आपल्याला इतर वेळी फॉर्मल एज्युकेशनमध्ये अगदी 10 ते 5 या वेळेमध्ये शिकण्याची संधी उपलब्ध असायची. पण समहाऊ काही येऊ शकले नाहीत, काही शाळेमध्ये जाऊ शकले नाहीत, तर त्यांच्यासाठी दुसरा काही वे नव्हता. त्यामुळे आता डिजिटल एज्युकेशनमध्ये ऑनलाईन शिक्षणामध्ये तुम्हाला ती संधी मिळाली, कधीही कुठेही शिकण्याची संधी तुम्हाला आता प्राप्त आहे. दुसरं, फॉर्मल एज्युकेशनमध्ये काय असायचं की एखादा घटक मुलाला नाही समजला तर त्याच्याकडे ऑप्शन काय, तर सरांना परत परत विचारणे. अर्थात जर 80, 90, 100 मुलांचा क्लास असेल तर तिथं पर्सनल अटेन्शन देणं शिक्षकांना तितकंसं शक्य होत नाही. तर डिजिटल एज्युकेशनमुळे किंवा ऑनलाईन एज्युकेशनमुळे ते पर्सनलाइज अटेन्शन आणि मुलाला स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी निर्माण झाली आहे. म्हणजे सरांचं लेक्चर, व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड झालं तर तो पुन्हा पुन्हा ते लेक्चर रिवाइंड करून बॅक करून ते पाहू शकतो आणि तो घटक समजला नसेल तर त्याची पुनरावृत्ती तो करू शकतो. ही एक महत्त्वाची सोय किंवा हा एक महत्त्वाचा फायदा मला वाटतं की डिजिटल एज्युकेशनमुळे सर्वांना मिळालेला आहे. की जो घटक एखादा मिस पण झाला असेल त्यावेळेस आपण उपस्थित नाही राहू शकलो तर ते परत देखील शिकण्याची संधी याच्यातून मिळालेली आहे. याचा अर्थात जसे काही फायदे आहेत तसं तोटे पण आपल्याला त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करायला हवी. सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की हे किती मुलांपर्यंत पोहोचतं आहे. म्हणजे डिजिटल एज्युकेशनमुळं अनेक मुलं शाळाबाह्य होण्याचा धोका देखील वाढलेला आहे. ज्यांच्याकडे इंटरनेटचा ॲक्सेस नाही आहे, ज्यांच्याकडे मोबाईल डिव्हाइसेस नाही आहेत, ती मुलं या शिक्षणाच्या प्रक्रियेमधून फेकली गेली. अर्थात हा डिजिटल डिवाइड किंवा याला डिजिटल पॉवर्टी म्हणूयात, ही वाढत असताना केनियाने काय केलं ते आपल्याला सर्वांना समजून घ्यायला हवं. तर केनिया हा जगातला असा एकमेव देश ठरला की त्यांनी ही डिजिटल पॉवर्टी थांबवण्यासाठी खूपच असा ऐतिहासिक डिसिजन घेतला की त्यांनी मागच्या जूनमध्येच ठरवलं की आम्ही आता डिजिटल एज्युकेशन थांबवत आहोत आणि हे 0 स्कूल इयर म्हणून घोषित करत आहोत. तर त्यांनी ॲक्सेप्ट केले की याच्यामुळे दरी खूप वाढायला लागली, कारण त्यांच्याकडे इंटरनेट पेनिट्रेशन आपल्या तुलनेमध्ये खूप कमी आहे, आपल्याकडे त्या तुलनेत ॲक्सेस जास्त आहे. पण ही दरी वाढवत असताना जर वाढत असेल तर याचा ब्लेम हा शेवटी डिजिटल एज्युकेशनवरती येणार, कारण त्याच्यामुळंच आपण म्हणू शकतो की ती दरी वाढली, मुलांना तो ॲक्सेस नाही मिळाला किंवा अनेक मुली या डिजिटल एज्युकेशनमुळं शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर गेली. हा देखील एक मला वाटतं की तोटा याच्यातून दिसून येतो. दुसरा एक तोटा की कसं शिकवायचं आणि कसं शिकायचं या परिभाषा बदलल्यामुळे शिक्षकांना आणि मुलांना देखील खूप अडचणी जाणवल्या आणि त्या तांत्रिक अडचणींवरती मात करताना जे गोंधळ उडाले त्याच्यामुळे ती
पूर्ण विस्कळीत प्रक्रिया झाली. आणि मग त्या पालकांच्या ज्या संमिश्र प्रतिक्रिया तुम्ही म्हणता की त्यांना ते आवडत नव्हतं, तर ते या असं मिसकम्युनिकेशनमुळे किंवा त्यांना बदल नाही करता ॲक्सेप्ट नाही किंवा ॲडॉप्ट नाही करता आले. तर हा एक तोटा मला वाटतं की या डिजिटल किंवा ऑनलाईन एज्युकेशनमुळं समोर येताना दिसून येतो. कदाचित पुढच्या काळामध्ये डिजिटल शिक्षण हा शिक्षण व्यवस्थेचा एक अविभाज्य घटक बनू शकतो किंवा तो तसा राहील. त्यामुळे डिजिटल शिक्षण अधिक प्रभावी होण्यासाठी काय करायला हवंय? जेव्हा तुम्ही डिजिटल शिक्षण प्रभावी किंवा कोणती शिक्षण व्यवस्था प्रभावी कशी करायची याचं उत्तर जे असतं ते तुमच्या क्लासरूममध्ये मिळतं. आणि त्या क्लासरूममध्ये 2 महत्त्वाचे घटक असतात, ते म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी. तेव्हा यांच्यामधली इंटरॅक्शन अधिक प्रभावी कशी करावी याच्यासाठी मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं कोरोनाच्या काळामध्ये शिक्षकांना ऑनलाईन टीचिंगचं प्रशिक्षण दिलं गेलं, तर तो आता ऑनलाईन टीचिंग हा आपल्या डी.एड आणि बी.एडच्या करिक्युलमचा भाग असायला हवा. कारण तुम्हाला लक्षात यायला हवं की आता 2030, 40, 50 मध्ये हे ऑनलाईन एज्युकेशन कुड बी इंटिग्रल पार्ट ऑफ आवर टीचिंग. तर त्यासाठी ते शिक्षक कसे घडवावेत आणि ते शिक्षक कसे समोर येतील, तर याचं उत्तर आता डिजिटलच्या डी.एड आणि बी.एडच्या अभ्यासक्रमांमधून मिळायला हवं. तर तो अभ्यासक्रमाचा भाग व्हायला हवा असं मला वाटतं. आणि दुसरा महत्त्वाचा बदल अपेक्षित आहे की मुलांचं मूल्यमापन, शिकण्याची पद्धत आणि त्याचं ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज हे कसं आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्मवरती घेऊन येता येईल याच्या दृष्टीने आता धोरणकर्त्यांनी देखील विचार करायला हवा की ट्रॅडिशनल वे सोबतच याच्याही सोयी सुविधा शाळांमध्ये कशा वाढवता येतील. ह्याच्याकरिता काय महत्त्वाचं काम केलं तर व्हिएतनामचं उदाहरण द्यायला आवडेल. कारण त्यांनी पॅन्डेमिकमध्ये काय केलं तर सगळ्या मुलांसाठी इंटरनेटचा ॲक्सेस फ्री करून टाकला आणि ज्यांना मोबाईल डिव्हाइसेस नाही आहेत त्यांच्यासाठी ते सबसिडाइज डिव्हाइसेस उपलब्ध करून दिले. सो तो जो डिजिटल डिवाइड त्यांच्यामध्ये निर्माण होणार होता तो त्यांनी काही अंशी कमी करायला सुरुवात केली. EMI वरती पालकांना ते डिव्हाइसेस उपलब्ध करून दिले आणि इंटरनेट ॲक्सेस फ्री टू ऑल स्टुडंट करून टाकला. त्याच्यामुळे ती दरी निर्माण जी होणार होती किंवा वाढणार होती तर ती कमी झाली. असं काहीसं जर आपल्या सरकारला करता आलं आणि तो ॲक्सेस मुलांसाठी तरी किमान आपण तो फ्री करून टाकला तर मला वाटतं मग हा जो धोका आहे की मुलं ऑनलाईन शिक्षणाचा भाग होऊ शकली नाहीत ती या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येतील आणि मग एक इन्क्लुझिव्ह एज्युकेशनकडे आपण वाटचाल करू शकतो. एक अगदी शेवटचा प्रश्न विचारते की ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर अर्थात जगभरातल्या शिक्षण पद्धती, तिथली व्यवस्था, तिथले शिक्षक काय करतायत, आत्ताच्या काळात किंवा आधी सुद्धा आणि पुढे काय करणार याच्याशी तुमचा खूप जवळचा संबंध आलेला असेल. तुम्ही त्यावरती कामही सुरू केलं असेल. तर जगात काय काय छान सुरू आहे शिक्षणाच्या बाबतीत? कुठला देश असा आहे की जो खरंच कौतुकास्पद काम करतोय जे अंगीकारणं आपली जबाबदारी आहे? अगदी पारंपरिक शिक्षणाच्या पद्धतीमध्ये देखील आपण फिनलंडचं उदाहरण देतो की फिनलंडचं एज्युकेशन सिस्टम हे जगातलं बेस्ट मानलं जातं. ते पारंपरिकचं जसं बेस्ट आहे तसंच ते टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स शिक्षण आहे त्यांच्याकडे. म्हणजे आज त्यांच्या क्लासरूममध्ये होलोलेन्स सारखी टेक्नॉलॉजी पोहोचलेली आहे आणि त्याच्या मदतीनं ते मुलांना क्लासरूममध्ये वाव मुवमेंट्स क्रिएट करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते शिकवतात. फिनलंडच्या सोबत सिंगापूर हा टेक्नॉलॉजिकली खूप ॲडव्हान्स देश आहे. त्याची सुरुवात त्यांच्या प्रायमरी एज्युकेशनमध्ये होते आणि त्यांच्या अंगणवाडीतल्या मुलांकडे टॅबलेट्स असतात की त्या टॅबलेटचा वापर करून ती गेम्स खेळत नाही तर गेम डिझाईन कशा करायच्या. कोडिंग हा त्यांच्या शिक्षणाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे, ज्याचं मला वाटतं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता आपल्या कोडिंगच्या सारख्या नवीन विषयांची सुरुवात झालेली आहे. तर असे वेगवेगळे बदल स्वीकारण्यासाठी इतर देश देखील मला वाटतं खूप पुढे आहेत. तर आपल्या पारंपरिक शिक्षणासोबतच डिजिटल एज्युकेशनमध्ये शिक्षकांची सक्षमता, त्यांचं एम्पॉवरमेंट, त्यांना फ्युचर रेडी स्किल्ससाठी तयार करणं आणि ती कौशल्य मग त्यांच्यामार्फत मुलांमध्ये रुजवणं आणि एक पिढी आपल्याला क्रिएटिव्ह पिढी गरजेची आहे, क्रिएटर्स गरजेचे आहेत ना की युजर्स. कारण तुम्ही आता डिजिटल प्लॅटफॉर्मचा बघता, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम हे प्लॅटफॉर्म्स आहेत, बरोबर आहे. हे कुणीतरी क्रिएट केलेले आहेत पण त्याच्यावरती सगळ्यात जास्त युजर्स हे इंडियन्स असतात. सो आपण आपल्या शिक्षणातून युजर्स क्रिएट करतो. आता आपल्याला गरज आहे की आपण क्रिएटर्स तयार करावेत, इनोव्हेटर्स तयार करावेत की जे आपल्या मातीतल्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करतील आणि त्याच्याशी रिलेटेड चांगला डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करतील. जसं आपण आता श्रेयसचं उदाहरण घेतलं की त्याने एक नेटफ्लिक्स सारखा एक OTT प्लॅटफॉर्म तयार केला. सो ही गोना बी क्रिएटर. असे शिक्षणामध्ये देखील क्रिएटर्स घडावेत याची सुरुवात आपल्या त्या क्लासरूमच्या 4 भिंतीमध्ये होईल असं मला वाटतं.
आणि ते क्रिएटर्स तयार करण्याची जबाबदारी तुमच्यावरती आणि अर्थातच तुमच्यासारख्या अनेक प्रयोगशील शिक्षकांवरती आहे. उत्तम पद्धतीनं सर आणि त्यांचे सहकारी ही जबाबदारी पार पडतील अशी महाराष्ट्राला आशा आहे, अपेक्षा आहे. सर, मनापासून आपले आभार आणि आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमाची एक छानशी आठवण आपल्यासोबत राहावी म्हणून एक सन्मानचिन्ह आम्ही आपल्याला देऊ इच्छितो आणि त्यासाठी शैलेश हेगडे, रिजनल डायरेक्टर एबीपी नेटवर्क यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.